तुम्ही तुमच्या फायद्यासाठी जर कुणबी म्हणत असाल तर आम्ही कसं काय देणार? आणि आमच्या कुणब्यांचं जर आरक्षण तुम्ही खेचून घेत असाल तर आम्ही गप्प बसणार का? आज आम्ही 2%च इथं कुणबी आलो आहे, पण याच्या पुढे येताना आम्ही बायका पोरं सगळं कोंबडे बिंबडे सगळं इथं घेऊन येणार. मराठ्याला मत द्यायचा नाही, आपला समाजाचा आमदार खासदार करा. ही कुणबी मूळ जर आपण भारतीय असलो तर आम्ही मूळ कुणबीच होतो सगळे. पण यांनी काय केलं? स्वतःची तलवारीबाजी म्हणून आम्ही मराठे, स्वतःची तलवारबाजी करून मराठे झाले. जे आमच्यातले कुणब्यातले सुद्धा जे शिवाजी महाराजांच्याकडे लढायला गेले ते मराठे नाही झाले, ते कुणबीच राहिले. ज्यांनी हे मराठ्यांच्या ह्याच्यामध्ये ब्राह्मणशाहीच्या ह्याच्यामध्ये यांनी आम्हाला सगळ्यांना कुणब्यांना जमिनी हिसकावून घेतल्या. आणि जेव्हा इंग्रज काळामध्ये या आरक्षणाबद्दल इंग्रजांना काहीतरी कुणब्यांना करायला पाहिजे म्हणून GR काढला. तो GR कुणबी म्हणून काढला की नाही? मग तुम्ही कुणबी आहात, मग तुम्ही कुणबी का नाही म्हणू शकत? कुणबी बोललं पाहिजे ना, मी कुणबी आहे म्हणून. मग तुम्हाला आम्ही कुणबीचं मग तुम्ही कुणब्यांना ते सर्टिफिकेट्स द्या ना. तुम्ही तुमच्या फायद्यासाठी जर कुणबी म्हणत असाल तर आम्ही कसं काय देणार? आणि आमच्या कुणब्यांचं जर आरक्षण तुम्ही खेचून घेत असाल तर आम्ही गप्प बसणार का? जे 70% कुणबी आज कोकणात आहेत, सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, पालघर आहेत, सगळे 70% कुणबी आहेत आपल्याकडं. आज जर कुणबी एक झाला, आज आम्ही 2%च इथं कुणबी आलो आहे, पण याच्या पुढे येताना आम्ही बायका पोरं सगळं कोंबडे बिंबडे सगळं इथं घेऊन येणार. आणि मग तुमची मुंबई कशी? आणि मुंबईमध्ये जवळजवळ 35% तरी कुणबी आहेत. त्या कुणब्याला जर आम्ही जागा केलं इथं, तर आम्हाला इथं पण यायची गरज नाही आहे. सगळंच बंद होऊन जाईल सगळ्यांचं. तुम्हाला आम्ही सगळं धान्य पिकवतो, सगळं काय करतो शेतकरी काय, म्हणून तुम्ही इकडे पोचले जातात. याचं ध्यान ठेवा म्हणून राजकारत्यांनी पण. कुणबी समाजाने असं मराठ्याला मत द्यायचा नाही, आपला समाजाचा आमदार खासदार करा, तर पुढे आपला समाज टिकेल, नाही तर टिकणार नाही. आपले जेव्हा हे मंत्री झाले सगळे मराठी, बरं का, आपल्या मग कुणबीच्या जेव्हा आमदार खासदार झाले, मतदान झाला की आपल्या लोकांना चहा पाजली, 1 कप दिला की मत द्यायला मोकळे होतात. असं करू नका. जागेवर सगळे कुणब्यांनी आपल्या गावोगाव मिटिंग घ्या आणि आपल्या समाजाचा आमदार खासदार सभापती ग्रामसेवक तलाठी सगळे झाले पाहिजे. असं काय करा. पण जरांगे पाटील जेव्हा इकडे आले होते ते तर बोलत होते की कुणबी आणि मराठे एकच आहेत. अजिबात नाही. ते आपले त्यांची संधी साधून घेण्यासाठी बोलते आम्ही कुणबी मराठा आहे. हां, बाकी काही नाही. आमची कुणबी समाजाची दिशाभूल करतात ते, आणि सरकारची पण दिशाभूल करतात. असं आहे काका. पण असं पण बोलत आहेत लोक, जे आंदोलक आले होते, तर मराठा आंदोलक आले होते, त्यांचं बोलणं असं होतं की आता मराठा समाज पण मागासलेला झालेला आहे. त्यांची क्षेत्र होईल. मंत्री त्यांचे आमदार खासदार सगळे, आता मराठा समाज मागास कसा राहिला? आमच्या मग कुणबी समाज एक आमदार पण नाही, मंत्री पण नाही. आमचा मराठी समाज मागासलेला आहे, त्यांचा नाही राहिलेला मागासलेला. असं आहे आम्हाला म्हणायचं आहे. ते आमच्या जेव्हा मंत्री संत्री झालेले हे याची ध्यान ठेवा लोकांनी. कुणबी समाजांनी ध्यान ठेवा ह्याच्या पुढे.